महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समिती सोलापूरच्या वतीने गुरुवार दिनांक 24/4/2025 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर आमरण उपोषण करण्यात आले आहे। या उपोषणात कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, उपाध्यक्ष अंगद जाधव, सेक्रेटरी सोहेल शेख, खजिनदार गणेश बोड्डू, महिला प्रमुख रेखा अडकी व वैशाली बनसोडे, सदस्य विनय बोड्डू तसेच जनक्रांती असंघटित संघटनेचे कबीरभाई तंबुरे व मंगळवेढ्याचे पवार साहेब समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आमरण उपोषण आंदोलन करण्यात आले। यावेळी भ्रष्टाचार सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांचा धिक्कार असो, सुधीर गायकवाड चले जाओ, सुधीर गायकवाड हाय हाय, नहीं चलेगी, सहाय्यक कामगार आयुक्तांची दादागिरी नहीं चलेगी, कामगार एकजुटीचा विजय असो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। सदर प्रसंगी बांधकाम कामगार व महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। बांधकाम कामगार एकजुटीचा विजय असो। सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या योजनेमध्ये सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त श्री गायकवाड साहेब व त्यांचे सर्व कर्मचारी अधिकारी, ऑनलाईनचे सर्व, त्याचबरोबर खाजगी दलालांना हाताशी धरून, ठेकेदारांना हाताशी धरून बांधकाम कामगारांची लूट करीत आहेत। त्याचबरोबर शासनाच्या अब्जो रुपयाचा भ्रष्टाचार या सहाय्यक कामगार आयुक्ताकडून झालेला असं थेट आरोप आहे। कारण 2.5 लाखाच्या घरात कामगारांची नोंद झालेली आहे सोलापूर जिल्ह्यात। मला वाटत नाही 30 ते 40 हजार कामगार सोलापूर जिल्ह्यात बांधकाम कामगारचे असतील, परंतु 2.5 लाख पर्यंत या ठिकाणी नोंद होऊन देखील अजून देखील लाईन लागलेली आहे। आणि इतके बांधकाम कामगार कुठून आले हे सुद्धा शोध घेण्याचा एक प्रश्न आहे, समस्या आहे। एकूणच नोंदणी करताना कामगाराकडून पैसे, नोंदणी झालेले आलेले पैशामध्ये सरकारकडून पैसे आणि काही आपापल्या लोकांना, आपल्याच लोकांना नोंद करून या बाबतीमध्ये पैसे लुटण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। अशा परिस्थितीत मुख्यतः म्हणजे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना, लोकप्रतिनिधींना एकत्रित करून त्यांच्या बगलबच्चांना बांधकाम कामगारांची नोंद केली जाते। सत्ताधारी भाजपचा आमदार सांगतो किंवा एखादा मंत्री सांगतो आज शिबिर लावा, शिबिराच्या माध्यमातून एकेका दिवशी 10,000 हजार बांधणी किट वाटले जातात, 10,000 हजार लोकांना बांधणी किट वाटले जातात आणि आमच्यासारख्या संघटनेच्या लोकांना 500 लोकांचं शिबिर या ठिकाणी भरलं जात नाही। म्हणून आम्ही या बाबतीमध्ये गेल्या 6 महिन्यापासून अनेक प्रकारे या ठिकाणी आम्ही शासन दरबार लढत आहोत। तरी देखील शासन, प्रशासन, जिल्हाधिकारी, कामगार मंत्री, मुख्यमंत्री कुठलाही दखल घ्यायला तयार नाही। कि सहायक कामगार आयुक्तांनी शब्द दिले लोक की तू क्या करने का कर, हम तुम्हारे पीछे है, अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी दिसून येतं। कोणाचा पैसा चालला, किट आहे 3,000 रुपयाला आणि तिथे लावले 11,500 रुपये, तिथं भ्रष्टाचार। आणि विधानसभेमध्ये प्रश्न विचारला गेला की खोटे कामगार नोंद आहे, तर कामगार मंत्र्यांनी म्हणलं मी ते चौकशी करतो, तरी चौकशी नाही। म्हणून आज ही वेळ आमच्यावर आलेल्या आमरण उपोषण बसायचा। सहाय्यक कामगारांचे अजिबात सोलापूरला येत नाहीत, अजिबात या ठिकाणी नेहमी रजेवर असतात, मंत्रालयात असतात, त्याचबरोबर कोर्टात असतात, विशार मध्ये असतात। तीच अवस्था सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारींची आहे। आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांना आमचा हक्क आहे, सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी हे आमचे दाता आहेत, आमचे राजे आहेत, तरी सुद्धा आतापर्यंत एकही बैठक संयुक्तपणे बोलवलेली नाही आहे। आज जे आपण उपोषण करत आहे, आपली प्रमुख मागणी काय आहे? एकच प्रमुख मागणी आमची, खऱ्या कामगारांना, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि आतापर्यंत नोंद झालेल्या कामगारांची फेर तपासणी करा, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि या मागणी अंतर्गत सगळं काय आपण सामावून गेलेलं आहे। म्हणून उद्या पालकमंत्री सोलापूरमध्ये आहेत, त्यांना सुद्धा आम्ही या सगळ्या बांधकाम कामगारांना घेऊन कशाही प्रकारचा आम्ही भेटणार आणि आम्ही न्याय घेण्याचा प्रयत्न करणार। मी इथं उपोषणाला बसतो, आमचे कार्यकर्ते त्यांना भेटून आम्हाला न्याय मागतील असं या ठिकाणी सर्वांना सूचना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। Subscribe now
and press the bell icon. Never miss an update.